तर एम्प्लॉईजमध्ये आपण डिजिटल लिटरसी करणं खूप महत्त्वाचं आहे. नवीन नवीन जसं की AI येते की त्याच्यामध्ये आता आमच्या इंडस्ट्रीमध्ये सांगायचं तर को पायलट म्हणून गोष्ट आलेली. तर बऱ्याच IT वाल्यांना माहीत असेल. को पायलट थ्रू काय होतं की आपण सपोज एखाद्या मीटिंगमध्ये गेलो तर त्या मीटिंगची जर को पायलट इज लाईक AI इन दॅट मीटिंग, इट विल समराइज ऑल द डिटेल्स इन द मीटिंग and it will give you gist like Yogesh need to do that, Viraj sir needs to do that, like it will give what you have to do and summary what all actions we have discussed and what would be the output, what will we discuss in the next meeting. तर अशा प्रकारे देन DO म्हणून आलेले, परत क्लॉड म्हणून आलेलं आहे ज्याच्यामध्ये क्लॉड थ्रू आपण आपली सपोज माझं डेटाबेसमध्ये वर्क आहे तर डेटाबेसमध्ये एखादी क्वेरीमध्ये मला काही एक्स्ट्रा काही चेक्स करायचे आहेत की ही क्वेरी जास्त वेळ घेते तर ट्यूनिंगमध्ये काही इश्यू आहे का, डेटाबेसच्या सर्व्हरमध्ये काय मी ट्यून करू शकतो क्वेरीमध्ये जेणेकरून लोकांना ती क्वेरी मी कमीत कमी टाईममध्ये एक्झिक्यूट करू शकू. तर क्लॉड देन ChatGPT परप्लेक्सिटी AI आलेले आहे. तर अशा प्रकारे आपण त्याचा चांगल्या प्रकारे पण यूज करू शकतो. हे झालं प्रोफेशनल लाईफमध्ये. आता पर्सनल लाईफमध्ये पण मी AIचा यूज केला होता. तर मला ॲक्च्युली स्वतः मी गातो पण आणि गाणं लिहिण्याची पण आवड आहे. लेखक असल्यामुळे नवीन नवीन गाणे लिहायची आवड आहे. तर मी काय यूज केला, मी लिरिक्स लिहिले गाण्याचे आणि परप्लेक्सिटी AIला सांगितलं की माझ्यासाठी हे गाणं तयार करतो आणि ते गाणं म्हणजे हिंदी सॉन्ग मराठी सॉन्ग खूप छान लेवलला त्यांनी तयार केलेलं आहे. म्हणजे असं वाटतं की रिअल गाणं आहे का काय. तर अशा लेवलला आपण पर्सनल प्लस प्रोफेशनल लाईफमध्ये AIचा चांगल्यारीत्या आपण युसेज करू शकतो. तर हे सगळं अडॉप्ट करणं ही काळाची गरज आहे आणि ते आपण केलंच पाहिजे असं मला वाटतं. त्यानंतर डेटा ड्रिव्हन डिसिजन मेकिंग पण खूप महत्त्वाचं आहे. जसं की आता आपण कोणतीही कंपनी टाकायच्या आधी पण मी म्हणतो की वी शूड डू रिसर्च वेदर वी हॅव रिअली स्कोप इन टू दॅट. सपोज भारतामध्ये 1.3 बिलियन लोक आहेत, त्यापैकी किती % लोक आपली गोष्ट वापरतात, त्यापैकी किती चिल्ड्रेन आहेत, त्यापैकी किती आपलं सपोज बेबी प्रोडक्ट्स आहेत, तर त्यांच्यासाठी खरंच हा प्रोडक्ट चालेल का, नवीन मार्केटमध्ये किती स्कोप आहे रिसर्च करण्यासाठी. आत्ता सध्या ह्या सर्व करण्यासाठी आपल्याला AIचा नक्कीच युसेज होऊ शकतो जेणेकरून आपल्याला कळेल की आपले काही ट्रेंड्स असतील, फ्युचर ट्रेंड्स आपण प्रेडिक्ट करू शकतो. त्यानंतर काही रिस्क असतील तर आपल्याला आधीच कळेल